तयार ठेवा, इंजिन वगैरे व्यवस्थित आहे आपलं. जर पाण्याची पातळी वाढली, लोकांना वाचवण्यासाठी जर होईल 200 रुग्णवाहिका वर लावूया आपण. आणि महापालिका आणि आपत्ती कार्यालय त्यांची संध्या धुवून घे जाऊ. इंजिनचं पण ट्रायल घ्या सगळं. मशीन बांधल्यावर पाण्याच्या मशीन बांधल्यावर ते परत तिकडे घालू नको. कारण काय होणार काय पाणी वाढलं की नाही आपण बोल यायला पाहिजे. ए साईडला नमस्कार, माझं नाव अमोल सुरगुंडा पाटील, आयुष सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष आहे. आज सकाळी जवळजवळ 17.5 ते 18 फूट पाणी होतं. आता जवळजवळ 12च्या दरम्यान जवळजवळ 19-19.5 फूट पाणी झालेलं आहे. आणि असेच पाणीचं पाऊस जोरात वजून वरती चालू आहे. असंच पाणी भरपूर पाणी येण्याची शक्यता आहे. इथं कोणतीही घटना घडू नये म्हणून आम्ही आता बोटची तयारी करून ठेवलेली आहे. तसंच रुग्णवाहिका इथं उपलब्ध केलं आहे. आमची आयुषची टीम जवळजवळ 27 ते 28 मुलं आम्ही इथं मदतीसाठी उपस्थित राहणार आहे. रिस्क्यू असून दे किंवा काही अडचण आलं तर आमची टीम आपल्या पाठीची राहणारच आहे. तीच तयारी करण्यासाठी आम्ही आज इथं आहे. बोट वगैरे आम्ही सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. मशीन वगैरे चेक केलेलं आहे. त्यावेळी आपत्ती येईल त्यावेळी आम्ही पूर्णपणे सामुग्री आम्ही प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. सांगलीकरांनो, घाबरू नका. 2019चं पूर असून दे त्यावेळी आम्ही मदतीसाठी उपस्थित होतो. 2021लाही होतो. त्यापूर्वीही आलेले त्यावेळी देखील आम्ही उपस्थित होतो. सांगलीकरांनी घाबरून जाण्याची काहीही अडचण नाही. प्रशासन वेळोवेळी आपल्याला जे मॅसेज देतील किंवा सूचना देतील त्याचं तंतोतंत पालन करा. आम्ही आपल्यासोबत आहोत आणि कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही सर्वजण प्रशासनाबरोबर आम्ही काम करायला तयार आहोत. नमस्कार, माझे नाव सूरज मीरासाहेब शेख. मी आयुष हेल्पलाईन टीम रुग्णवाहिका प्रमुख आहे. आम्ही आता नदीकाठी पाणीचे हे आपलं पातळी बघण्यासाठी आलो होतो. त्याच्यासाठी आपलं पुरामध्ये जे बचाव कार्य आहे ते आपण 2019मध्ये पण केलं आहे, 2021मध्ये पण केलं आहे. सांगली, हरिपूर, मिरज या ठिकाणी आपलं बचाव कार्य केलेलं आहे. आणि आमची लाईव्ह बोट पण आता सध्या रेडी आहे. आणि पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. आणि वरती पाऊस सतत जोराने सुरू असल्यामुळे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सकाळी 17 फूट होतं, आता किमान जवळजवळ 12 वाजण्याच्या सुमार 12:30च्या सुमारास आता पाण्याची पातळी 19पर्यंत पोहोचलेली आहे. तरी अजून पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. सांगलीकरांना म्हणजे विनंती आहे की घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. आपण यापूर्वी सांगलीकरांनी सामना केला आहे. पुराही आपण पुन्हा लढू. वेळोवेळी प्रशासन पण आपल्याला ज्या सूचना देतात त्या सूचनांचे पालन करा. आम्ही प्रशासनाबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून करण्यासाठी आम्ही पण सज्ज आहे. तसेच आमच्या रुग्णवाहिका पण इकडे अवेलेबल करून ठेवलेत. आम्ही आपत्तीसाठी किंवा कोणतीही गोष्ट असू दे आम्ही सदैव तयार आहे. यापूर्वी पण मदत केली, आता पण आम्ही तयार आहे. प्रशासनाला खांद्याला खांदा लावून आम्ही तयार आहे. त्याच्यामुळे आमची आयुष हेल्पलाईन टीमचे 30-35 मुलं तयार आहेत. म्हणजे सदस्य सगळे तयार आहेत. सगळे आम्ही प्रशासनाशी आपण खांद्याला खांद्याला आपण सगळे सांगलीकरांनी या गोष्टीला सामोरे जायचं. तरी घाबरण्याची काही गोष्ट नाही.